1 एप्रिल जवळ येतोय आणि त्यासोबतच तुमच्या खिशावर थेट परिणाम करणारे अनेक आर्थिक नियम बदलणार आहेत. तुम्ही नोकरदार असाल, करदाता असाल किंवा गुंतवणूकदार, हे 5 मोठे बदल तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती. पहिला मोठा बदल आहे पॅन कार्ड बद्दल. आतापर्यंत फक्त आधार कार्डवर पॅन कार्ड मिळत होतं, पण 1 एप्रिल पासून नियम कडक झालेत. आता आधार सोबतच तुम्हाला जन्म प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र किंवा 10वीचं सर्टिफिकेट यांसारखी अतिरिक्त कागदपत्र द्यावी लागतील. यामुळे पॅन कार्ड अधिक सुरक्षित होईल, पण लक्षात ठेवा, पॅन मिळण्यासाठी आता थोडा जास्त वेळ लागू शकतो. दुसरा बदल नोकरदार लोकांसाठी महत्त्वाचा आहे. जर तुम्ही HRA म्हणजेच हाऊस रेंट अलाउन्स क्लेम करत असाल आणि तुमचं वार्षिक भाडं 1 लाखापेक्षा जास्त असेल, तर घर मालकाचा पॅन नंबर देणं आता अनिवार्य आहे. इतकंच नाही तर घर मालक तुमच्या कुटुंबातील सदस्य आहे की नाही याची माहितीही द्यावी लागेल. खोटे क्लेम रोखण्यासाठी सरकारने हा कठोर निर्णय घेतलाय. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ATM व्यवहार. 1 एप्रिल 2026 पासून अनेक बँकांनी मर्यादा बदलल्यात. HDFC बँकेत मेट्रो शहरात फक्त 3 आणि नॉन मेट्रो शहरात 5 मोफत व्यवहार असणार आहेत. पंजाब नॅशनल बँकेत काही कार्ड्सवर दिवसाला 1 लाखाऐवजी आता फक्त 50,000 रुपयेच काढता येतील. तर बंधन बँकेत दर महिन्याला फक्त 5 मोफत व्यवहार, त्यानंतर अतिरिक्त शुल्क लागेल. आणि शेवटचा बदल म्हणजे ITR डेडलाईन्स. ITR 1 आणि ITR 2 भरणाऱ्यांसाठी शेवटची तारीख 31 जुलै आहे. तर ITR 3 आणि ITR 4 म्हणजेच नॉन ऑडिटसाठी ही मुदत 31 ऑगस्ट पर्यंत असेल. वेळेत फायलिंग करा, अन्यथा दंड भरावा लागेल. तर मित्र हो, हे होते 1 एप्रिल पासून होणारे बदल. ही माहिती तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांची धावपळ होणार नाही. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.